अमरावती लोकसभा निवडणुकीचे मतदान हे 26 एप्रिल रोजी पार पडले। संपूर्ण जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात मतदारांनी मतदान करून आपला मतदानाचा हक्क सुद्धा बजावलेला आहे। यामध्ये विशेषतः मेळघाट या भागामध्ये सर्वाधिक मतदानाची टक्केवारी सुद्धा पाहायला मिळाली। अमरावती लोकसभेकरता महायुतीचे उमेदवार नवनीत राणा तर महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे व प्रहारचे उमेदवार दिनेश बुक यांच्यामध्ये काट्याची टक्कर पाहायला मिळाली। तिन्ही उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन करून मतदारांचे मन जिंकण्याचा प्रयत्न केला। विशेषतः अमरावती जिल्ह्यामध्ये उमेदवारांचे प्रचाराकरिता केंद्रातील व राज्यातील नेते मंडळी सुद्धा उपस्थित झालेले होते। कारण संपूर्ण महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणुकीत अमरावती जिल्ह्याकडे मात्र सर्वांचे लक्ष लागलेले आहे। याचे कारण खासदार नवनीत राणा यांना पराभव करणे हा महाविकास आघाडीचे प्रयत्न आहेत, तर महायुतीतून खासदार नवनीत राणा कमळ चिन्हावर निवडणूक लढत असल्यामुळे भाजपला त्यांचा विजय करणे हे एक शक्ती प्रदर्शन ठरलेलं आहे। आता तिहेरी लढतमध्ये विजय कोणाचा होणार हे मात्र 4 जून रोजीच माहीत पडणार। विशेष म्हणजे मतदानाच्या दिवशी सायंकाळी मतदान संपल्यानंतर अमरावती जिल्ह्यात विविध तालुक्यामध्ये काँग्रेसच्या वतीने फटाके फोडून विजयाचा जल्लोष साजरा केला। त्यानंतर आता महायुतीचे उमेदवार नवनीत राणा यांचे तर चक्क विजयाचे बॅनरच संपूर्ण जिल्ह्यात झळकत आहे। लोकसभेचा निकाल लागण्याआधीच खासदार नवनीत राणा यांचे हे विजयाचे बॅनर आता चर्चेचा विषय बनलेला आहे। असे असले तरी मात्र 4 जून रोजी ईव्हीएम मशीन उघडल्यानंतर त्यामध्ये कोणाचे भविष्य उगवेल हे पाहणे योग्य ठरणार आहे। किरण होले, जनविकास न्यूज, दर्यापूर।